श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. भक्तजनतारणार्थ यती रूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र. महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी. तेव्हा भावधोरणी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणे काय करावे हे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी. बट्टा लागल्या मुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज नाही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी मानले तत्काळ त्यापरी केले. तो नवले एक वर्तले ऐका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयनपाती नलवती तयांची. तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गांसी आनिक मंत्र दिदले. पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावरणसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कार केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकुनी समर्थ बोलले त्या लागुनी. त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी. आनंद आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी. ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता. स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करोनी. अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी. माथा ठेविला चरणावरी
बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या, त्या श्री चरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी. दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत, झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाटी कफणी झोळी, समर्थे तयासी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी, किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज. करू नको अन्य काज, जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुमात्र, चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐसी, आनंद झाला मानसी. सत्वर झाले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुद, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता, तत्काळ गेली भवव्यथा. उपरती झाली चित्ता, षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयाचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु, जे केवळ पोट भरू. भवसागर पैलतिरू, उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांसी बोलविले. संकल्प करुणी ठेविले, तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता, घेत उर बडवोनी. म्हणे जोडून या कर, लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अवरुणे, दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले. हसतील सकल जन, धिक्कारतील पिशुन. उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली हे कैसी. त्यागोन या संसार सुखासी, दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोन, पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन, सेवावे वनतपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी, जाऊनी बसाल जरी वणी. तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्निब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे आण, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे, भिक्षा मागतो घरोघरी. तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त, माझे न होय कदापि. आता जरी आपण संसार टाकीला लुटून. हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्यकर्म म्हणावे, पाप उलटे होतसे. विनविते जोडून कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपुला हा विचार, सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे, ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे, करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तात, षड्रिपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व, तिये लागे कळेना. आशा मनीषा भ्रांती, आणि कल्पना वासना या डाकिनी. त्यांनी तिजला झडपोनी, आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार, तियसीन सुचे अणुमात्र. धरून या दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागुणी, रतला जो स्वामी चरणी. दृढनिश्चय केला मनी, संसार त्याग करावा. स्त्रियाच्या अंगावरी अलंकार, तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र, परिधान करावया. आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी, मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी, मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यांते निंदित, नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले, सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली. त्याच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असो.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोऽध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.